मटण विक्रेत्याचा परवाना हस्तांतरण करण्यासाठी केडीएमसीच्या बाजार परवाना विभागातील क्लर्क प्रशांत दिवर याला संबंधित विक्रेत्याकडून 1.5 लाख रुपयांची लाच स्वीकारताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली। दिवर याने चौकशी दरम्यान केडीएमसी मधील उपायुक्त अवधूत तावडे आणि सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर या 2 अधिकाऱ्यांसाठी ही लाच घेतल्याचे सांगितले। याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तपास सुरू आहे, तर 2 बड्या अधिकाऱ्यांची नावे घेतल्याने केडीएमसीची संपूर्ण यंत्रणा संशयाच्या फेऱ्यात अडकली आहे। याबाबत केडीएमसी आयुक्त इंदुराणी जाखड यांनी सांगितले की प्रशांत दिवर याला निलंबित करून त्याची विभागीय चौकशी लावली आहे। त्याच्याकडे असलेल्या प्रलंबित कामांची देखील चौकशी केली जाणार आहे। त्याचप्रमाणे संबंधित विभागाचे उपायुक्त अवधूत तावडे आणि सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांच्याकडून देखील खुलासा मागवण्यात आला आहे। त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल। याबाबत आयुक्त इंदुराणी जाखड यांनी सांगितले की अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी केडीएमसी कडून सर्व सेवा ऑनलाईन पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। आज मितीला 118 सेवा राईट टू सर्व्हिस अंतर्गत आहेत। यामधील 32 सेवा या आतापर्यंत ऑनलाईन झाल्यात, तर उर्वरित पार्टली ऑनलाईन करण्यात आल्यात। यावर्षी सर्व सेवा सगळ्या सर्व्हिसेस ॲप आणि वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन करण्याचा प्रयत्न सुरू आहे। केडीएमसी मध्ये गेल्या 1.5 वर्षापासून ई ऑफिस प्रणाली कार्यान्वित केली आहे। टपाल देखील ऑनलाईन पद्धतीने डिस्पॅच करणार आहोत। तंत्रज्ञानाचा वापर करून कोणत्याही विभागाकडे कोणतीही गोष्ट प्रलंबित राहणार नाही, याबाबत दक्षता घेतली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले। आतापर्यंत जी आपल्याकडे माहिती आहे ते प्रेस नोट आणि लेटर आलेलं आहे आपल्याला लाच प्रतिबंधक विभागाकडनं। त्यांच्या मार्फत आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्या अनुषंगाने आपल्या एक लिपिकाला त्यांनी रंगेहाथ अटक केलेली आहे। यामध्ये अजून माहिती घेतल्यावर ते 24 तासाचे पुढे अटक झाल्यानंतर आपण त्यांना सस्पेंड करून त्यांच्यावर डिसिप्लिनरी इन्क्वायरी बसवलेली आहे। त्याचे दोषपत्र त्यांचा एकूण त्यांच्याकडे प्रलंबित कामाचे तपास करून आपण दोषारोप बजावणार आहोत। यासोबतच डिपार्टमेंटचे जे एएमसी आहे आणि डीएमसी आहे त्यांच्याकडनं पण या बाबतीतला खुलासा मागवण्यात आलेला आहे आणि जे खुलासा येईल त्यानुसार पुढची कारवाई केली जाईल। सर्वात मोठी याच्यामध्ये जी एक उपाययोजना आपण केडीएमसी प्रशासन म्हणून करण्याचं नियोजन करतोय ती की ऑल सर्व्हिसेस आपण ऑनलाईन पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचू, जेणेकरून हा जो इंटरफेस आहे तोच राहणार नाही। यावर्षी आपले 118 सर्व्हिसेस जे आहेत ते आपण राईट टू सर्व्हिसेस ॲक्ट खाली अधिसूचित केलेले आहेत। यापैकी 32 जे आहेत ते टोटली ऑनलाईन आहे आणि उर्वरित जे आहे ते पार्टली ऑनलाईन आहे। या वर्षांती ते ऑल सर्व्हिसेस आमच्या ॲप आणि वेबसाईटच्या माध्यमातून आपण पूर्णपणे ऑनलाईन करण्याचं नियोजन करतोय। ऑलरेडी आपल्या केडीएमसी मध्ये ई ऑफिस प्रणाली जवळपास 1.5 वर्षापासून आपण कार्यान्वित केलेली आहे। आता मंथलला पाठवायचं जे टपाल आहे ते पण आपण ऑनलाईन पद्धतीनेच डिस्पॅच करणार आहोत। एकंदरीत टेक्नॉलॉजीचा वापर करून कुठल्या लेवलला कुठल्याही गोष्ट प्रलंबित राहणार नाही याच्यासाठी आपण दक्षता घेतोय, जेणेकरून असे प्रकार घडणार नाही।